व्हिडिओ काढते. अच्छा व्हिडिओ काढतीये प्रिपरेशन वाला. पप्पा हां अशा प्रकारे आम्ही तुला बिलकुल पण मिस नाही करणार आहे. मी चाललेच नाही आता. मम्मा मेन कार्यकर्ता राहिला. काय चाललंय? कशासाठी? चालू करते माझ्या दीदीसाठी, दीदीच्या शिदोरीसाठी, माझ्या नातीची शिदोरी. हा आला भैया. काय भैया काय चाललंय? शिदोरीची तयारी सुरू आहे. ऑलमोस्ट आयटम झालेत. आता ही शेव, मी काय म्हणतो तुला, लाडू, शंकरपाळे, बालुशाही आणि आमरसासाठी आंबे वगैरे सगळं आलेलं. आणि प्लस आपली पोल्ट्री जी आहे ती पोल्ट्रीसुद्धा आपण काही दिवसांसाठी बंद ठेवली आहे. काही रिसर्च पर्पजसाठी. सेकंड बर्ड फ्लूचा सगळीकडेच प्रादुर्भाव सुरू आहे, त्याच्यामुळे आम्हाला रिस्क नाही घ्यायची आहे. आणि तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही जे आहेत पक्षी सेल आउट केलेले आहेत ऑलमोस्ट. फक्त घरच्या पुरते आम्ही पक्षी सध्या ठेवले. आम्हाला कारण तो लॉट एक चेंज करायचा होता. आणि सोबतच मला असं वाटतं की लेक्चर व्हिडिओज मी आता रिझ्यूम करू शकते, कारण माझे सेमिस्टरचे एक्झाम्स पण झालेले आहेत. नेल्स करते मी, पोरींमध्ये जाते. पोरींसारखं राहायला शिकते म्हणलं. हो शिका शिका, तुम्हाला गरजेचं आहे दोघींना. शिका जरा. हो ना. कशा राहतात पोरी, तुम्ही पण असेल पण. काकू काय सांगतो. गेली ना गेली ती. आणि तू नेल्स हे का नाही टिप्स का बरं नाही रंगवली? नाही, डिझाईन काढलेली होती त्याच्यावरती. का ते कामामुळे ती डिझाईन पण केली मग काय आहे. ते रंगवायचे तर नाही जाऊ दे, तिकडे असू दे. कुठं वेळ आहे रे एवढा. तशा नाही नाही रंगव. हा निघालेत नगरच्या पुढे आहेत ते. आमचा लांबचा प्रवास आहे ना. किती लांबचा प्रवास आहे. मेकअप केलेला आहे, मेकअप खराब नाही झाला पाहिजे. मी आताच नाही चालले. तुमची काय अजून काही महिने इथे. शेवटी होणारच ना. नाही नाही असं नाही. ह्या माझ्या दुसऱ्या आई आहेत, म्हणजे ऋषिकाची मम्मा, पण माझ्यासाठी मम्मीपेक्षा कमी नाही. रडू नका ना. तसं नाही करायचं. ओ माझ्या काक्या आहेत. बस बस. ही माझी छोटी काकी सोनाली काकी, त्या अनिता काकी. ब्लॉग चालू आहे. बाळ कुठे आहे? ठीक आहे. वहिनी दादा वहिनीकडे. श्रीजा नाही, छोटी. छोटीच हा ओ इकडे आणा ना. मला नाही असं जाता येणार काकी. काकाने घेतलेले. अच्छा, पप्पाने घेतलेलं आहे. नारळाला पॅक नको करू, फक्त काय कर, रिबिन आहे ना त्या रिबिन फक्त ते त्याचं फ्लावर करून सेलोटेपनं चिपको, छान दिसतं ते. हां फक्त रिबिन. हिरवे नारळ काढलेले आहेत आपल्या ताजे झाडाचे. पहिल्यांदा एवढे चोचले करतीये. दिसते का ती? नाही ना ताई. अजून मोठे अशी लावून बघा, त्याच्यात आहे एक बघा ती. बघे बॉक्स मध्ये आहे. काळी नाही लावायला जमायची ना. काळी नाही.
आता लावू पण नाही. आता म्हणजे इथून पुढे लावताच येत नाही मला आता काही नाही. का लग्नानंतर का आतापासूनच लग्नानंतर असतं ना ते आपण मग आता झाले ना तुम्ही आता त्यांची. आता नाही नाही अरे काळी टिकली तर माझी फेवरेट आहे नाही ना. आता काय आता हिला एक तर माझी मजा घ्यायला मजा येईल हो मला येतेच. दाखवून आले का तिकडे? नाही मी बस युट्यूबवर टाकणार आहे मी ते ओके. श्रीजा आली मी पूर्ण मॅरिड दिसतीये यार नाही ना. आता असेच कलर लावायचे. आता बंधनात बनले आजपासून. आता कुंकू येईल. कशी दिसते छान छान. ही माझी छोटी बहीण आमची 3 महिन्याची छोटीशी बहीण ए पिल्लू पप्पी घे. दीदीची पप्पी घे. ती रडती मग. नाही ना पप्पा द्या 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 द्या. आता त्याच्याने अशी धर. बापरे इतकं नाजूक अंदाज आम्ही. हाय हाय ए पिल्लू चालते ती. चालते का? तुमच्या पोरी द्या. किती मस्त. चल. चल बरं. नाही ना आता नको म्हणा ते गरमाला. आता मला दीदी जवळच आहे तू मला तिच्यासोबत खेळायचं ते सांगा ओ चला दीदी रेडी व्हायचं आपल्याला. दीदी आलेच का पाहुणे यायला. गेली का होती? गेली मला का? जरा आवड- अरे आतमध्ये ये बावळाटा खूप भारी क्लास पक्का क्लास एक नंबर. भैया हा. फर्स्ट रिॲक्शन दे ना हे. चांगलं दे ना काही नो वर्ड्स. म्हणजे कुठल्या अर्थाने चला लवकर कुठल्या अर्थाने अरे हा? छान कुठल्या दिसते अर्थाने मला. कोण लागतच नाही कोण तुमचं. आता आलता उचलायला गेलो कट झाला नाही तर लागत. वड लाईफ ब्रो एक कशी दिसते व्हिडिओ काढते मी व्हिडिओ काढते का? किती भारी दिसते दीदी तू. इतकं फेक नको रिॲक्शन देऊ शिव नॅचरली तुला काय वाटतंय ते सांग तू का लई गोरी झाली आता. आता तर लग्न झाल्याच्या नंतर तुझे मारायला कशाला लग्न झाल्याच्या नंतर तुझे बाळ होईल. कुठपर्यंत गेला तू अजून अजून लग्नाला वेळ आहे मग होणारच आहे ना हा लग्न. होणारच आहे मग बाळ होणार बघू आणि दीदीला मग करमणार नाही. मग ती डबल इकडं वापस येईन 1-2 महिने राहायला. तू कोणता सिरियल बघतो रे मी सिरियलने बघा. मग दीदीला मिस करण. मग तिचा भैया तिला घ्यायला येईन आणि मग तिच्यासाठी गिफ्ट ते आणन. काय तू पण बोल ना काही. नाही नाही मला तुझं ऐकायचं आहे माझं काय बोलू हा आता. अजून अजून काय मग त्याच्यानंतर तू इथंच तू काम करण. मग तिकडं गेल्यावर तिकडं काम करण. पण जर तुला काही असं अजून मोठं ते करायचं आहे तुझ्या फ्युचरसाठी तर मग तुला त्याच्यासाठी पण खूप करणं आहे ना तुझ्या हजबंडसोबत. व्यवस्थित मजेत प्रवास कसा झाला छान मम्मी आराम लावायचं नको आता नाही ना मी नेक्स्ट टाइम घेऊन येते आता तिला घेऊन जायचं ना आज आपल्या घरी आज हा येऊ आता शिवराला घेऊन जायचंय तिला येऊ का ग आज नाही. नंतर लग्न. मामाचं लग्न एवढं तरी
कधी सांगितलं नव्हतं माझ्याकडे जायचं. गाड्या वळून घ्यायला जस्ट कार्यक्रम झाला आणि सगळे पाहुणे ते गेलेत. 2-3 दिवसापासून झोप नाही आहे. आता कार्यक्रम झाला, आता शांत झोपणार सगळ्यात पहिलं. आणि कार्यक्रम एकदम छान झाला आहे. पूर्ण प्रोसेस वगैरे मला नाही घेता आली, पण आता नाही येणार. अँड सगळे शिदोरी वगैरे सगळी आली आहे. मला ते शूट करण्यासाठी वेळ नाही मिळाला आहे. पण आय सी की जर कोणाकडे जर त्या फुटेजेस वगैरे असतील गिफ्ट्स देताना अँड ऑल. आता इवन गिफ्ट्स देतानाचे सुद्धा फोटोज असतील, व्हिडिओज नसतील. आय चेक दॅट जर असतील तर, आणि ते पण ॲड करते. ऑल्सो लवकरात लवकर मी जो सुरुवातीला सांगितलेला एक माझ्या माहितीस तो मला आढळलेला नवीन रोग जो मी आजपर्यंत प्रत्यक्षात बघितलेला नव्हता, तो त्याच्याबद्दल ज्या पण डिटेल्स मला अवेलेबल आहेत त्या मी शेअर करेल. इथं आलते बाय बाय करायला. हो. अगं मम्मीला बोलत असतील. काय झालं रांबो? ए रांबो, हे काकीने पाठवले. थँक्यू सो मच. तुम्हाला मी खूप मिस केलं. तुम्ही नव्हता तर. आणि मला खूप जास्त आवडली ही पर्स. थँक्यू सो मच. नक्की यूज करायची. हे त्यांनी दिलेलं गिफ्ट आहे. बघूयात काय त्याच्यामध्ये. ते मेकअपचं आहे. परत ते थँक्यू सो मच.
माझे बरेच कामं याच्याने खूप जास्त सोपे होणार आहेत. आता एडिटिंग मध्ये पण खूप मदत होईल, नोट्स घ्यायला मदत होईल. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. ऑल्सो लवकरच आमचे सगळे फोटोज रील्स जे पण काही आम्ही काढलेत ते सगळे टाकून देते. आणि मोर ओव्हर याच्यातही आणखीन एक सांगते जे मी आधी बोलत होते. एक सगळ्यात मेजर गोष्ट जी माझ्या लक्षात आलेली अबाउट द न्यूएस्ट फाइंडिंग ऑफ दॅट डिसीज, तर ती पण मी लवकरच अपलोड करण्याचा प्रयत्न करते. आणि सगळं सर्चिंग अँड ऑल झालं की सर्वप्रथम आपण तेच काम करूया. अँड आपण ओपन केला. आता आपण हाच ब्लॉग याच्यावरती एडिट करायला घेऊया. आणि व्हेरी नेक्स्ट जो व्हिडिओ असेल तो व्हिडिओ येणार आहे एका डिसीज वरती जो मेजॉरिटी ऑफ पीपल, इव्हन मला सुद्धा नव्हता माहिती, जेन्युइनली सांगते. मला पण तो रिसेंटली कळाला आणि मी त्याच्याबद्दल स्टडी करते. आणि आय थिंक की अंड्यावरचा लॉट जे आम्ही आतापर्यंत बोलत होतो अंड्यावरचा लॉट बद्दल, बट एक पॉइंट आमच्या स्वतःकडूनही सुटला होता. तो जो आहे तो आम्ही आता पहिले लक्षात घेण्याचा प्रयत्न करतोय. आणि तेवढं एकदा का आमच्याकडून शिकणं झालं की आम्ही सर्वप्रथम एक व्हिडिओ टाकू, एक पोस्ट टाकू, लॉंग लेक्चर व्हिडिओ टाईपच असेल त्या याच्याबद्दल जेवढीही माहिती मला मिळेल ती तेवढी घेईल. आणि बिफोर ती इन्फॉर्मेशन माझ्याकडे येता मला ते फक्त रिवाइज करून काहीतरी हे नाही करायचं आहे. तुम्हाला पहिले त्याच्यातलं नॉलेज गेन करणं आहे. अँड आफ्टर दॅट आय विल टेल एव्हरीथिंग. प्लस आता सगळेजण जे पण बेस्ट विशेस देत आहेत किंवा हा ब्लॉग पडल्यानंतर जे सगळेजण कमेंट्स करतील किंवा जे सगळेजण कॉल्स करतील, मेसेजेस करतील, त्यांच्यासाठी आतापासूनच थँक्यू सो मच तुमच्या सगळ्या विशेससाठी. आणि खूप 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 जास्त दिवस इनॅक्टिव्ह होते मी, तरी सुद्धा तुम्हा सर्वांचा मला सोशल मीडियावरती सपोर्ट तेवढाच असतो. त्याच्यासाठी सुद्धा थँक्यू सो मच. आणि मेजॉरिटी म्हणजे भैयाचं लग्न, मग आता माझं लग्न, सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या खूप जास्त लाईफमध्ये एक ट्रमेंडस चेंज आणतात. आणि बऱ्याच वेळेस त्या चेंजेसमुळे ना सगळ्या गोष्टींकडे लक्ष देणं पॉसिबल होत नाही. सो जे काम आहे सुरू त्या कामाकडे लक्ष आणि जे नवीन काम आपण करतोय त्या कामाकडे लक्ष, दोन्ही गोष्टी करणं बऱ्याच वेळेस थोडं अवघड होतं. सायमल्टेनियसली सोशल मीडियाकडे माझं थोडंसं दुर्लक्ष झालं. सोशल मीडिया म्हणण्यापेक्षा ते स्थान माझ्यासाठी असे जिथे मी माझ्याकडे असणारं नॉलेज तुमच्यापर्यंत पोहोचवते. पण जिथे कुठे माझ्याच लाईफमध्ये एक स्टॅग्नेशन येतं आणि मीच जर का वेगळ्या गोष्टींमध्ये गुंतवून गेलेली असेल आणि त्या पॉइंटला जर का माझ्याकडे नवीन नॉलेजचा अपडेट कुठे आलेला नाहीये आणि स्टील मी काहीतरी फक्त व्हिडिओज टाकतेय, सो तो पॉइंटही मला पटत नाही. जेवढं आहे तेवढं मी सर्वांना भेटून इन्फॉर्मेशन दिलेली आहे किंवा व्हिडिओज मार्फत इन्फॉर्मेशन दिलेली आहे. प्लस साईड मला जसे जसे काही नवीन गोष्टी कळत चालल्यात, मला 6 वर्षाचा अनुभव आहे, पण स्टील 6 वर्षाचा अनुभव हा खूप छोटा अनुभव आहे असं मी बोलेल कुठल्याही बिझनेससाठी. कारण जसं तुम्ही त्या बिझनेसमध्ये इन्व्हॉल्व्ह होता, जसे जसे ते बिझनेसेस वाढणार तसं तसं तुम्हाला त्याच्यामध्ये शिकायला खूप साऱ्या गोष्टी मिळणार आहेत. त्याच्यामुळे मला जशा जशा नवीन गोष्टी काही असं वाटेल की यार त्या फ्युचरमध्ये जाऊन एक मेजर रोल प्ले करू शकतात किंवा एक मेजर पार्ट प्ले करू शकतात, जे मी तुम्हाला सांगितलं पाहिजे ते असा प्रयत्न करेल. आणि मी नेहमीच हे बोलते बाय द वे, पण व्हिडिओ कन्सिस्टन्सी माझ्याकडनं खूप 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 जास्त डिस्टर्ब होऊन जाते. आणि आता तर इवन यांनी सुद्धा मला मोटिवेट करण्यासाठी अगदी टॅब गिफ्ट केलाय की फोकस ऑन युअर एडिटिंग, फोकस ऑन युअर वर्क, फोकस ऑन युअर डॉक्युमेंटेशन, सगळ्या गोष्टी आणि डेफिनेटली दिस मोटिवेशन विल हेल्प मी. अजून वेळ आहे लग्नाला. तू तर आतापासूनच रडायला लागली मग. तुझी बाबा बघ, तुझी बाबा हम्म?
अजून इथंच आहे मी. का रडती? का रडती? चलवर तू खाली. अगं आता तर वरती शिफ्ट झाले. आता गच्चीवर फक्त वरच्या फ्लोरून खालच्या फ्लोरवर गेलं ना काय होणार आहे? 5-6 महिने घे राहून आमच्या जवळ. अगं मग तुमच्या जवळच आहे ना. मग त्याच्यानं तू आज खाली चल म्हणते मी झोपायला. म्हटलं की सामान घेऊनच शिफ्ट हो खाली. सामान आणून नको तू आमच्या रोज घेऊन. तुम्ही बारी बारीनं रडणं लावलेलं एक सगळ्यांनी. आम्हाला करवा ना तू वर आले तास वाटतं कुठं गावाला येते काय. मग लग्न झाल्यावर कसं व्हायचं? त्याच्यानंच खाली चल म्हणलं. तिथं एक बाजूला खोली करून ठेवा आम्हाला. बाजूला कशाला ग? चल वर चल. आय लव्ह यू मम्मा. चल अगं ठीक आहे, चल 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 बाई. तू काय मांजरीला कर म्हणा ते पिंड येऊ राहिले इकडं. दुपारी होऊन एकच दिवस झालाय आणि सगळ्यांची कंडिशन अशी आहे. चल खाली. कसं व्हायचं? मी वरच्या फ्लोअरवरती सुद्धा यांना पचत नाहीये. लग्नानंतर तर कसंच करणार आहेत काय माहिती. हो का परत माझ्या रूम मध्ये शिफ्ट मी खालच्या माझ्या room- तुला तिला सवय होईल. कशाची? लांब लांब राहायची. तिला रडवू नको ग तू. इथंच झोप तू. मुद्दामून नाही येणार का? चल जेवण करायला. जेवण घे. ती मग फळं कापून ठेवली ती बी नाही खाल्ली. ते तसेच गेले मी. ते तिचं खरबूज आणि टरबूज ती मग असे सांगायला गेले होते. एका सुपारीमुळे ते 5 सुपाऱ्या फोडल्या तर हे सगळ्यांच्या वागण्याच बदलली. काय तुझं वागणं नाही बदललं पण मला हिटच होईना काही. मला असं जाणवच ना. तुम्हाला जसं व्हायला लागलं ना आता ही जाणार. मला तसं काहीच नाही जाणवायला लागलं अजून. जोपर्यंत मांडवात जाणार नाही तोपर्यंत मला नाही वाटत मला ते जाणवण की मी चालली. ठीक आहे बाबा, मला वाटलं असतं माझं सासर चांगलं नाहीये मग मला दुःख झालं असतं इथून जाण्याचं. मी रडले असते. माणसं एवढी चांगली भेटली मला, मग मी कशामुळे रडू सांग? हा त्या घरची लक्ष्मी रडत जाऊ मी त्या घरात? हा तू मी रडणारच नाही. तू माझ्या लग्नात नाही रडणार. ठीक आहे, हे शब्द लक्षात ठेवायचे कारण माझ्याकडे आता आल्यावर काय करायचं? तू आता शब्द मी रडणारच नाही इतका कॉन्फिडन्स ना म्हणली ना तू. व्हिडिओ शूट कर आणि मला रडू घेतलं. आज माझी सासरकडची शिदोरी आलेली आहे आणि आज शिदोरी दाखवण्याचा कार्यक्रम आहे. त्याच्यासाठी तयार झाली आहे. छोटासा फंक्शन असतो त्याच्यामध्ये जे काही शिदोरी येते, जे काही फराळाचं सामान येतं ते सगळ्या भावकीतल्या बायका वगैरे ज्या असतात, ज्या मानाच्या असतात, सगळ्याजणी ते उघडतात, बघतात, मग ते सगळी शिदोरी भावकीमध्ये वाटतात. असा तो प्रोग्राम असतो. तर त्याच्या क्लिप्स वगैरे मी ॲड करेल. त्याची तिकडे शिदुरीच नाही. चांगलं आहे उलट. त्यांच्या गावात पहिली शिदुरी आपली गेली. खाणं बाय. सोबत बरं जवळची जवळ जाईल का? येते कोण उघडत. पडदा बाजून करू का? नाही राहू दे. नवरीला काय माहिती काजू कतली
म्हणूनच इतकी पॅक आहे ना जरा खराब झाली म्हणले काय मला मेसेज आलता हो का? हो झाली ना टाकून म्हणते तिला हे नाव घ्यायला लागलं तर हा का? हा थांबा. चांगला नंबर घ्या त्या मोबाईलवर जायचं हा आता घ्या ना. जाऊ तुम्हाला अंकिता हा येतं ना. नाही नाही घ्या. हा चला घ्या. राम बसले रथात हम्म. सीता बसली अंका हम्म. जनार्दन पाटलाच नाव घेत तेच माझ्या कोणता ही माझी चुलत बहीण आहे. 3 महिन्याची, अजून नाव नाही ठेवलं हिचं. है ना पिल्लू? कोण आहे का? कोण आहे? 3च महिन्याची आहे पण मान धरती. ऐ मान धरती आहे, मस्त बसती आहे. चला सासून नाही उडेले. इकडे बघा तुम्ही. आली आता दुसरी लेक आली. आता गरज नाही माझी, है ना बाळा? चुटकी लागली. श्रीजू चल बाळा. किती गोड आहे आमची श्रीजू, किती गोड आहे, है ना? कोण जास्त गोड आहे, श्रीजा? ए श्रीजू. आता काढे तिची काय काढायला लागले ना. कपड्यावर किती आड्या पाड्या. प्लेसमेंट मिळाली माझी आता, हा ना? नाही ग, मला त्या दिवशी म्हणते जाय म्हणतो, आता नाही लागत मला. आली म्हणे मला दुसरी लेक. लोकमतचे होते. ए भैया अरे तिकडे फोटो टाकीन तो नाही, मी डायरेक्ट यूट्यूबला टाकणार आहे. हा जोडीचं टाकलं तिकडून गुलाबजामुन भरता भरता टाक बरं याच्यात 2 तिला खाऊ घाल मग ती टाकते कोणाला नेता 2 टाक, मी खाऊ घालतो. अर्धा खाऊ घालतो 2 टाकल्या मस्त आहे. फोटो काढायला लागली. तीनच महिन्याची होती, काय खाणार ती? ही पपडी खाती का? वाटी 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 हां मला आवडले सगळे जास्त. तुला घेणार धरली केस